भावी शिक्षकांना खुशखबर. आदिवासीतील शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारेच होणार. भावी शिक्षकांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. राज्यातील आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक भरती आता पूर्णपणे पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे. मंडळी, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीबाबत आदिवासी विकास विभागाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यापुढे शिक्षक भरतीसाठी सर्व रिक्त जागांची माहिती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. यासाठी सर्वप्रथम सरळ प्रणालीवरील विद्यार्थी संख्येच्या आधारे आश्रमशाळांची संच मान्यता निश्चित केली जाईल. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यावरच रिक्त पदांची अंतिम माहिती पोर्टलवर टाकली जाईल. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रकल्प अधिकार, अपर आयुक्त आणि आदिवासी विकास आयुक्त यांना स्वतंत्र लॉग इन आयडी दिले जाणार आहेत. तसेच जाहिरात प्रस्तावावर 7 दिवसात निर्णय न घेतल्यास त्याची नोंद संबंधित अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालातही केली जाणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिफारस झालेल्या उमेदवाराला 7 दिवसांच्या आत नियुक्ती देणे संस्थांसाठी बंधनकारक असणार आहे. जर एखाद्या संस्थेने नियुक्ती देण्यास टाळाटाळ केली तर त्या जागेवर पुढील 2 शैक्षणिक वर्षे भरती करता येणार नाही. मंडळी, ही माहिती शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचवा.